नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे एकीचे बळ. तर मग कथा सुरू करूया. एका शेतकऱ्याला 4 मुले होती. चारही जण आपापसात भांडत राहायचे. शेतकरी त्यामुळे खूपच चिंतित होता. तो नेहमी विचार करत असे की माझ्यानंतर याचं काय होणार. त्याने कितीतरी वेळा त्यांना समजावले की मुलांना एकत्र मिळून राहा, भांडण करू नका. जिथे भांडण असते तिथे निर्बलता राहते आणि निर्बल असतो त्याला कोणीही दाबू शकतो. मुलांनी शक्तिशाली राहायला पाहिजे. शक्ती एकतेत आहे, परंतु त्यांना समजत नव्हतं. एक दिवस शेतकऱ्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या चारही मुलांना बोलवले. तिथे एक लाकडाची मोळी ठेवली होती. शेतकऱ्याने आपल्या सर्व मुलांना सांगितले की ती मोळी न सोडता बारीक बारीक लाकडाचे 2 तुकडे करा. एक एक करून सर्व मुलांनी प्रयत्न केले, पण ते त्यांना जमले नाही. तोडण्याची गोष्ट तर दूरच राहिली, ती मोळी नीट उचलून सुद्धा ठेवू शकले नाही. शेवटी त्या चारही जणांनी हार मानली. जेव्हा चारही मुलांनी हार मानली तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितले, माझ्या मुलांनो, आता ही मोळी खोला आणि एक एक करून लाकूड तोडून टाका. आता चारही मुले मोळीपाशी धावत आली आणि बघता बघता त्यांनी एक एक करून सर्व लाकडे तोडून टाकली. माझ्या मुलांनो, बघितलं तुम्ही, जोपर्यंत ही मोळी होती तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही त्याला तोडू शकले नाही. परंतु जशी ही मोळी विस्कटली म्हणजे त्यामधील लाकडे वेगवेगळे झाले, तशी तुम्ही एक एक करून सर्व लाकडे तोडून टाकली. असाच प्रकार माणसांबरोबरही होतो. जे सर्व मिळून एकत्र राहतात त्यांना कोणी नुकसान पोहोचवू शकत नाही, पण ज्या परिवारात एकता नाही त्यांना कोणीही एका लाकडाप्रमाणे तोडू शकतो. चारही मुलांवर याचा मोठा अनुकूल प्रभाव पडला. ती लगेच समजून गेली की त्यांचे वडील काय सांगू इच्छित होते. जी गोष्ट सांगून कळत नव्हती ती त्यांनी प्रयोगामुळे करून दाखविली आणि प्रयोग केल्यामुळे त्यांना ती लक्षात लवकर आली. तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा. तुम्ही आपापसात भांडत राहतो. एकटे राहिल्यावर आम्हाला कोणीही नुकसान पोहोचू शकणार नाही. एकटे राहिल्यावर आम्हाला कोणीही नुकसान पोहोचू शकेल आणि जर आम्ही चारही भाऊ मिळून मिसळून राहिलो तर आम्हाला कोणीही नुकसान पोहोचू शकणार नाही. आजपासून आम्ही चारही भाऊ या मोळीप्रमाणे एकत्र राहू, असे म्हणून चारही भावांनी एकमेकांना मिठी मारली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. खरंच आहे, संघटनेमध्येच शक्ती आहे. एका परिवारातील सगळेजण जर एकत्र मिळून राहिले तर कोणी त्या घरावर दबाव टाकू शकत नाही किंवा त्या घरच्या लोकांना काही अपशब्द सुद्धा बोलू शकत नाही. आणि त्या परिवारातील लोक वेगवेगळे झाले तर कुणाची हिंमत होते याच्यासोबत तर कोणी आहे नाही, याच्यात दबाव टाकूया असा निर्णय होतोच, हे मात्र नक्की आहेच. दयाळू सोमू. आपण आता दुसऱ्या कथेला सुरुवात करूया. दयाळू सोमू. कोणे एके काळची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती. त्या मुलांमधील सगळ्यात धाकटा दिव्यांग होता. बाकीचे 3 भाऊ त्याची घृणा करायचे. त्यांचा जन्म झाल्यावर त्या मुलांच्या आईचा मृत्यू झाला. या कारणामुळे उरलेले 3 भाऊ त्यांचा तिरस्कार करायचे. परंतु तो दयाळू होता. दुसऱ्यांची सेवा करणे, प्राण्यांवर प्रेम करणे त्याला आवडायचे. सगळे गाव त्याला इमानदार सोमू म्हणून ओळखायचे. एकदा गावात दुष्काळ पडला. लोकांना अन्न पाण्या वाचून राहणे अशक्य झाले. शेतकऱ्याने आपल्या चारही मुलांना बोलवले आणि तो म्हणाला, मुलांनो, येथे दुष्काळ पडला आहे. तुम्ही दुसऱ्या शहरात जा, मेहनत करा, कष्ट करा. दुष्काळ संपला की परत या. मी माझे पोट येथे कसेही भरेन. तुम्ही जा. मला हालचाल करणे अवघड झाले आहे, त्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही. तिघेही तत्काळ तयार झाले. सोमू मात्र शहरात जायला तयार झाला नाही. तो म्हणाला, मी वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही. वडील म्हणाले, मुला, असा वेडेपणा करू नको. मी म्हातारा झालो आहे. माझे आता शेवटचे काही दिवस राहिले आहे, असे सोमूचे वडील म्हणाले. तू भावंडांबरोबर निघून जा. माझ्याबरोबर राहिलास तर भुकेने मरून जाशील. शेतकऱ्यांनी मुलाला समजविण्याचा प्रयत्न केला. मुलाने ऐकले नाही. तिघे स्वार्थी होते. त्यांनी शहराचा रस्ता धरला. शेतकऱ्याने 4थ्या मुलाला शपथ घातली. त्याचा नाईलाज झाला. तोही तिघांबरोबर निघाला. प्रवासात तिघे पुढे आणि सोमू मागे अशी अवस्था होती. तिघांनी विचार केला की याला बरोबर नेणे म्हणजे अडचणीच अडचण. त्यापेक्षा याला जंगलात सोडून देऊयात. याला सोडले की नदी ओलांडून पलीकडे जाऊ
अन्यथा चौथा भाऊ आयुष्यभर ओझे बनणार. हा विचार येता तिघे भाऊ जंगलातून तरातरा चालू लागले. सोमू मागे पडला. तिघे झपाझप पुढे गेले. तिघेही त्यांच्या नजरेआड झाले. आता जंगलात सोमू एकटाच होता. तो रडू लागला. तो पळू शकत नव्हता. त्याला भीती वाटत होती की कदाचित एखादा प्राणी आपल्याला खाणार तर नाही ना. अंधार वाढतच गेला. आपण वडिलांशेजारीच थांबलो असतो तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले. एका झाडाखाली बसून तो नशिबाला दोष देऊ लागला. असे करता करता त्याला झोप लागली. सोमू सरळ स्वभावाचा असल्याने त्याने भावांना दोष दिला नाही. ज्या झाडाखाली तो झोपला होता त्या झाडावर एक परी राहत होती. तिला सोमूची अवस्था पाहून वाईट वाटले. ती झाडावरून उतरून खाली आली. तिने जादूची छडी सोमूच्या शरीरावर फिरविली. क्षणार्धात सोमूचे व्यंग दूर झाले. तो एकदम सशक्त झाला. परीच्या मनात आले की आता याची परीक्षा घ्यावी. याचे शरीर सुदृढ झाले, परंतु याचे मन सुदृढ झाले का ते बघावे. परीने क्षणार्धात एका जख्खड म्हातारीचे रूप घेतले. तेवढ्यात सोमू जागा झाला. सोमू एकदम उठून स्वतःचे कपडे झटकू लागला. क्षणार्धात त्याला विलक्षण धक्का बसला. त्याचा विश्वासच बसेना. आपले पाय चांगले झालेले पाहून त्याचा विश्वासच बसेना की आपण पूर्ण बरे झालो आहोत. त्याने मान वर करून बघितले. वरती कोणीच नव्हते. इकडे तिकडे पाहिले तर एका दगडावर आजीबाई बसलेल्या दिसल्या. सोमू तत्काळ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, आजीबाई, इथून कोणी वैद्यराजे तुम्हाला जाताना दिसले का? का बरं? तू आजारी आहेस का? आजीबाईने विचारले. नाही नाही, मी आजारी नाही. बरं मला सांग की परमेश्वर येथून गेला का? सोमूने विचारले. अरे, मला काय विचारतोस? मला सांग, तू वेडा आहेस का? आजीने मुद्दामच वाकडा तिकडा प्रश्न विचारला. आजी म्हणजे परी. अहो आजीबाई, मी दिव्यांग होतो. मी जन्मताच कमतरता असलेला माणूस होतो, परंतु कोणीतरी दयाळू माणसाने मला बरे केले. मी त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. अरे, धन्यवादाची गोष्ट सोड. कोणीतरी तुला बरे केले, निघ आता, आजी म्हणाली. आजीला म्हणजे परीला त्याची परीक्षा घ्यायची होती. नाही आजी, जोपर्यंत मला बरे करणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद देत नाही तोपर्यंत मला बरे वाटणार नाही. सोमू म्हणाला. असं आहे का? ऐक तर, तुला मीच नवजीवन दिलं. मला औषधांची भरपूर माहिती आहे, आजी म्हणाल्या. हे ऐकताच सोमूने आजीबाईंना साष्टांग दंडवत घातले. आजीचे पाय धरले आणि म्हणाला, मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही या वयात जंगलात कोठे फिरता? मी तुमची सेवा करू शकत नसेन तर माझे जीवन व्यर्थ आहे. चला, तुम्हाला कोठे जायचे आहे? या इकडे, तुमचे गाठोडे मी उचलतो. चला, कोठे जायचे आहे? सोमू गाठोडे उचलायला लागला आणि उभा राहिला. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आजीच्या जागेवर एक परी उभी होती. सोमूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. परी हसतच उभी होती. तिचे केस सोनेरी होते, डोळे निळे मखमली कपडे, हातात सोन्याची जादूची छडी आणि गळ्यात मोत्यांच्या माळा, अशा अवस्थेत परी होती. सोमू दंग झाला. सोमू परीच्या पाया पडला. परी सोमूच्या प्रामाणिकपणावर खुश होती. ती म्हणाली, मी परीची राणी आहे. जख्खड म्हातारी बनून मी तुझी परीक्षा घेतली. या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मला माग, तुला काय मागायचे आहे ते. परी राणी, माझ्या गावात दुष्काळ पडला आहे. तेथे लहान मुले, वृद्ध माणसे, तरणीबाण पोरं भुकेनं व्याकुळ झाली आहेत. तुम्ही त्या लोकांना मदत होईल असे काहीतरी कार्य करा. मी दुष्काळग्रस्त लोकांना मदत करू शकेन असे काहीतरी करा. सोमू म्हणाला. परी म्हणाली, ठीक आहे, मी तुला एक झोळी देते. या झोळीत तू मागशील ते तुला मिळेल. धन्यवाद, सोमू म्हणाला. परंतु माझी एक अट आहे. सोमू, कोणाचे अहित चिंतायचे नाही, तशी कृती करायची नाही, अन्यथा या झोळीचा प्रभाव संपेल. असे म्हणून परी अंतर्धान झाली. सोमूच्या डोळ्यात पाणी आले. ते आनंदाचे अश्रू होते. गावात परत जायचे आणि वडिलांची व गावकऱ्यांची सेवा करायची असे सोमूने ठरविले. सोमू गावात परतला. त्याने लोकांची सेवा केली. भुकेलेल्यांना अन्नपाणी दिले, आजाऱ्यांना औषध दिली, जनावरांना चारा दिला. सगळ्या पंचक्रोशीत तो दयाळू सोमू प्रसिद्ध झाला.